मुंबईत बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीसाठी दोन ठाकरे बंधू आपल्याला एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। आता असंच काहीसं आशावादी चित्र पुण्यातही दिसू लागले। ते कसं सांगते। पुण्यात झालेल्या मनसे विरुद्ध आयुक्त वादामुळे थेट महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने मनसेच्या नेत्यांना पाठिंबा दर्शवलाय। म्हणजे बघा ना, एकीकडे राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंची युती झाल्यास महाविकास आघाडीचं काय होणार, महाविकास आघाडी मनसेला आपल्या सोबत घेणार का, असे प्रश्न चर्चेत असताना पुण्यातील महानगरपालिकेत मनसे नेते आणि महापालिका आयुक्त यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या मित्र पक्षाने मनसेच्या नेत्यांना पाठिंबा दर्शवला। परिणामी या घटनेमुळे मनसेला महाविकास आघाडीची साथ मिळाल्याने आगामी निवडणुकीत ही साथ कायम राहणार का, याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहे। त्यामुळे पुण्यात झालेला हा वाद नेमका आहे तरी काय आणि याचा आगामी महापालिका निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो याबद्दल आपण जाणून घेऊच। त्याआधी चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढा क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर झालं असं, महापालिकेमध्ये बुधवारी मनसे नेते किशोर शिंदे आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यामध्ये जोरदार वाद झाला। बैठक सुरू असताना अचानकपणे निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिंदे आणि आयुक्तांमध्ये बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीमध्ये किशोर शिंदे थेट आयुक्तांच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप त्या आयुक्तांनी केला। तसेच आयुक्तांनी देखील तुमचं वर्तन गुंडाप्रमाणे असल्याचं किशोर शिंदेंना सुनावल्याचा दावा केला जातोय। एवढंच नाही तर पुढे यावर किशोर शिंदे यांनी आयुक्तांना मराठीत बोला असं सांगितल्याने या वादाला हिंदी मराठी वादाची किनार देखील लाभली। परिणामी हा वाद वाढल्यानंतर पुण्यातील अनेक मनसे नेते महापालिकेत दाखल झाले आणि त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं। महापालिका आयुक्तांवर कारवाई करावी तसेच आयुक्तांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी मनसेच्या नेत्यांनी यावेळी केली। यावेळी तब्बल 2 ते 3 तास हा गोंधळ सुरू होता। त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना महापालिकेच्या आवारातून ताब्यात घेतलं आणि आता या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला। तुम्हाला सांगते, एकीकडे महापालिका आयुक्तांबाबत झालेल्या वर्तनाच्या निषेधार्थ महापालिकेतील कर्मचारी एकवटले असून या कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती बांधून महापालिकेच्या आवारात काम बंद आंदोलन करण्यात आले। यावेळी घडलेली घटना अतिशय निषेधार्थ असल्याचं नमूद करण्यात आलं। एकीकडे महापालिका कर्मचारी एकवटले असताना दुसरीकडे मनसेसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही मित्र पक्ष मैदानात उतरले असल्याचं आपल्याला यावेळी पाहायला मिळालं। मनसे नेते किशोर शिंदे यांच्यासोबत ज्या पद्धतीने आयुक्त वागले ते अतिशय चुकीचं असून त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा देखील अन्यायकारक असल्याचं मत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केलं। होय, एवढाच नाही तर आघाडीतील काँग्रेस, शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेनेच्या नेत्यांनी महापालिकेसमोर या निषेधार्थ आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। अशा प्रकारे मनसेसाठी किंबहुना मनसे सोबत आंदोलन करण्याची महाविकास आघाडीची ही पहिलीच वेळ आहे। एक लक्षात घ्या, मराठी विजयी मेळावा असो, त्यानंतर मुंबईत बेस्टच्या निवडणूक असो, दोन ठाकरे बंधू आपल्याला एकत्र येताना दिसताय। त्यात आता राज्याच्या इतर भागातूनही असंच काहीसं आशावादी चित्र दिसण्यास सुरुवात झाली। त्याचं उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे पुण्यात मनसेला महाविकास आघाडीची मिळालेली साथ। मनसे आणि महाविकास आघाडी यांच्यातील या जवळीकतेमुळे आगामी निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणे उदयाला येण्याची शक्यता आहे। त्यामुळे या मनसे विरुद्ध आयुक्त वादाच्या पार्श्वभूमीवर मनसेला महाविकास आघाडीची साथ मिळाल्याने आगामी महापालिका निवडणुकीमध्ये देखील ही साथ कायम राहणार का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित झाला। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।